पानिपतचे पहिले युद्ध 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी आणि बाबर या दोघांमध्ये लढले गेले। बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफा यांच्या बळावर लोदीच्या 1 लाखापेक्षा मोठ्या फौजेचा त्याने लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया रोवला गेला। पानिपतचे दुसरे युद्ध 1556 मध्ये हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमचंद्र भार्गव आणि मोगलांमध्ये लढले गेले। यावेळी पुन्हा मोगलांची सरशी झाली व भारतातील मोगलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाला। पानिपत हे शहर भारताच्या हरियाणा राज्यातील एक मुख्य रणक्षेत्र होते। आता आपण पाहूया पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दलची माहिती। परंतु मित्रांनो, तुम्ही जर मराठी दर्शन चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही, त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती। 1750च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बऱ्याच मोठमोठ्या मोहिमा काढल्या, पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व 7 ते 8 शतके राज्य करणाऱ्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले। थोरल्या बाजीराव यांच्या कारकिर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले। भारताच्या सीमा ओलांडून मराठी येऊ लागल्याने भारताबाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले। 1758 मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राजकर्ते बनवले। याच वेळेस अहमद शहा अब्दालीचा मुलगा तिमूर शहा दुरानीला हाकलून लावले। मुस्लिम धर्मगुरूंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी युद्ध करण्याचे आवाहन केले। अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला। त्याने 1759 मध्ये बलूच, पश्तून व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड वैर पत्करले। या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची अब्दालीकडील नजीमने अत्यंत क्रूर हत्या केली। साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते, त्याबरोबरच अब्दालीला हुसकावणेही गरजेचे होते, नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती। म्हणूनच मराठ्यांनी पण 1 लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे आगेकूच केली। पानिपतचे तिसरे युद्ध बुधवार दिनांक 14 जानेवारी इसवी सन 1761 रोजी मराठे सदाशिवराव पेशवे म्हणजेच भाऊ आणि अफगाण घुसखोर अहमद शहा अब्दाली यांच्यात सुरू झाले। या कालखंडात सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर आणि जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची 1.5 लाख माणसे आणि 80,000 जनावरे मेल्याचे इतिहासात दुसरे उदाहरण नाही। या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माझघराण्यातल्या कुंकवाचा करंड पानिपतावर लवंडला। या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीही मोठी हानी झाली। या युद्धाबाबत अहमद शहा अब्दालीनेच लिहून ठेवले आहे। दक्षिण्यांनी म्हणजेच मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती। युद्धा दिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा हल्ले चढवले। मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि सिकंदरासारखे वीर मौजूद असते तर त्यांनी मराठ्यांचा हा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती। खानानत्या जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की विजयी होऊन सुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे धाडस राहिले नाही। या युद्धामुळे मराठ्यांचे लष्करी वर्चस्व संपुष्टात आले आणि याचा फायदा इंग्रजांना भारतात सत्ता फोपावण्यास झाला। पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले। इंग्रज इतिहासकार एल्फिस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण आणि पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला। या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही। 14 जानेवारी 1761 हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला। दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली, तेव्हा त्यांना प्रेतांचे 32 ढिगारे दिसून आले। त्यात 38,000 प्रेते होती। दूरपर्यंत प्रेताचे खच पडले होते। या लढाईत 90,000 स्त्रियांना व मुलांना गुलाम बनवण्यात आले। भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहिम खान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जानकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली। मराठ्यांची करती पिढीच या लढाईत नष्ट झाली। पानिपतमधून वाचलेले मराठे 15 दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले। सूरजमल जाटने 20,000 उघडे असलेल्या मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी 2 रुपये दिले। इतकी दुर्दशा मराठ्यांची कधीही झालेली नव्हती। पानिपतमध्ये पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला।
असे इंग्रज इतिहासकार एल्फिस्टन लिहितो. मराठ्यांचा पराभव झाला, पुढे पेशवाई वाढली नाही आणि भारतावर इंग्रजांची सत्ता येऊ लागली.